أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وَإِذْ جَعَلْنَا الْبَيْتَ مَثَابَةً لِلنَّاسِ وَأَمْنًا وَاتَّخِذُوا مِن مَّقَامِ إِبْرَاهِيمَ مُصَلًّى وَعَهِدْنَا إِلَىٰ إِبْرَاهِيمَ وَإِسْمَاعِيلَ أَن طَهِّرَا بَيْتِيَ لِلطَّائِفِينَ والعاكفين والركع السجود. اللہ عز و جل ارشاد فرموتا انین تو ٹائم کو اٹو کروسو جکتا می بیت اللہ یعنی کعبۃ اللہ سوس مانسا سبب باوڑون پلٹون یوسو مقام کیلے انین تیکا مقام امن کیلے انین تمی مقام ابراہیمات اپلو مسلح کرا ناو جیسو انی دعاسو مقام کرا انین امی حضرت ابراہیم انی اسماعیل علیہم الصلوات والسلام تینکا کو حکم دے لے کہ تمی موجے گھر پاک کرا طواف کرتلاک سبب اعتکاف کرتلا سبب انی رکوع انی سجود سجدہ کرتلا سبب. محترم انی مکرم حضرات جشی کال جو کنتی آیت پڑھن گیلی انین تیجی مفسرین برون گلی مختصر تفصیل سانگون گیلی تیجے بیتر ذکر ہوتو سیدنا ابراہیم علیہ السلاماتو انین تنچی قربانیاسو انی تیجے جواب بیتر اللہ عز و جل چی رحمت سو انین قیامت سر جے کونی کوں تی وارڈ دھرتلے تینچے سما سرین اللہ تبارک و تعالی چے تیس فضلہ سو انی جے کونی کوں تی وارڈ سڑتلے اللہ تبارک و تعالی تینچن واسطہ نائے ہیزو ذکر ہوتو. آج جو کنتی آیت پڑھن گیلی تھے جشی کالیچی آیت ہیں ایام بیتر امچے سب ولو پیغام دھروتا ہی کوں آیت ہیں ایام بیتر امچے سبب ولو پیغام دھروتا ہی آیتیں بیتر ہجت کو چند زاپنا سو ذکر ہے. پہلو ہو کہ کعبۃ اللہ المقدسہ اللہ عز و جل ہی کعبہ بللے ایک خاص شان عطا کہلاتے. کون کی شان؟ اللہ بلتا کہ کعبہ جکتا ڈکن زالا ہے تتا ڈکن مانساچو باوڑون پلٹون واپس یوں سو ٹھاؤ. کا مطلب اللہ جزائے خیر دیو مفسرین بللے تحقیقات پیش کیلا ہا حتیٰ کہ ولڈ عیسائی مصنفین چے حوالان برولا ہا کہ بللے امکاک مسلمانہ کس نوئے بلکہ مسلمانہ چے مخالف کو چے کونی رہا تینکا کو بللے ہیزو اعتراف رہا ہا کہ بللے ولڈ مشہور مصنف گزر لاتے باسور اسمتھ تو برولا تے کہ ہیز اپنے بہرحال تے کہ دنیا بیتر کعبۃ اللہ بیت اللہ الحرام ہی جے کونتی عمارت ہے ہی جی تاریخ आणि ही इमारती भीतर दोन चीजो
की माणसे हमेशा हेजे यारी बावडून पलटून येते राहिले आणि हेजे भितर अल्लाहची इबादत करते राहिले तेत्ता टुकून जे केता तारीखे सोकत वजूद नव्हतं. जे कोणती तारीख आमकां मालूम अशे, जे कोणती तारीख इंसानी दुनिया भितर कलून गेली तेजानो फुडेच्यान हे घर आबाद आहे. अजब जापने सैदना इब्राहिम अलैहिस्सलाम टुकून धरले येत्ता सर 4000 वर्षे गुजरून गेली ते मुसलसल बदलले अल्लाहचे हे घर जकेत्ता टुकून दोबारा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फुडे टुकून होते, लेकिन हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम दोबारा बदलले हे जी तामीर केले तेत्ता टुकून मुसलसल मसाबतन लिन्नास सव्वस माणसा सबब ते जमाना टुकून ही जमाना सर जे केटली माणसे वाटेत त्यांचे सबब बावडून बावडून पलटून पलटून येऊचो मकाम हो केटली हात जर पलटून येऊचे अल्लाह अज्जा वजल आमकां सम्माक आपले मुबारक आणि पाकीजा घरची जियारत नसीब करो, हज्जे आणि उमराची सादतो नसीब करो. जग कोणी को एक मर्तबा हज्जे या उमरा होता सामू हेच बोलतात पहिली मर्तबा वसूची हसरत अलग होती, लेकिन एक मर्तबा वापस आईला मग येत्ता वसूची हसरत तेजान जियादा का चीज़ ही मसाबतन लिन्नास. अल्लाह हे जे तर तो जा कैफियत ती कशीच ठरवलाते की माणूस बावडून बावडून येता आणि वापस आयला मग तसल्ली जाणार केटली मर्तबा येता तेटली त्याची पियास बढ़ता. अल्लाह अज्जा वजल तो खुसूसी इंतज़ाम हो व अमनन मकामे अमन कहलाते अल्लाह अज्जा वजल. हे को अजब अपने के बलल्ले हरमचे हुदूद खाली बैतुल्लाहिल हराम मस्जिद हराम नोय तेजी बरकतेन हरमचे हुदूद काही किलोमीटर जर जगह फैलून अशे तिंगा एटलो अमन अमान कि ही ज़माना भितर आमकां ज़ियादा ख्यालात वशेना. गर्वे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयलामक तालीमात पैगाम आयलामक अमन अमान कायम जालामक ते दोडलेच आपले ख्यालात वशेना. जाहिलियत भितर इस्लाम पासून फुडे जे कितना आम कत्लो गारतगिरी आम मानचे बलले एकला दुसरा मारूचे एकदम फैलून होते तेत्ता कौ व्हडलो व्हडलो मुजरीम केटलो केटलो आना मारल्लो कौ तो हरम भितर एक मर्तबा आयलो बल्ला तेजी हिफाजत जाती के का व अमनन मकामे अमन हो. बाकी एटलोकच न्हय की खाली इंसान बल्कि जानवराची कौ हिफाजत जाता बिला वजह झाडे सर तोडू जाणार के का मकामे अमन अल्लाह अज्जा वजल एक जबलले हे ठावा कहलाते. हे जे मग अल्लाह बोलता एक दूसरो इनाम आमचे खास नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह तामीर करतनी जे कोणते फातरासो सहारा घेतले होते, जे कोणते ठावापर एगून एगून काबाची वंतो अखल्ले होते मकाम इब्राहिम अल्लाह बोलता मोजी निस्बतेन जे कोणते ठावापर काम जाता इखलास सरीन मोजे सबब काम जावन होता जे केटलो इखलास रतलो तेटलो ते भितर बरकत पडतली. मकाम इब्राहिम ऊपर मोदो खास आणि मुखलिस बंदो मोजी वहदानियत कायम करू सबब मोजे घराची तामीर सबब बलले तिंगा मुस्तकिल राहिलो होतो तरी ते मकामात इज्जत मिळली के बलले वत्तखिदू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला. मकाम इब्राहिम जे काय असे ते का तुम्ही बलले मुसल्ला करा. मुसल्ला दोन्ही मतलब घेऊन गेला मशहूर मतलब सल्ला युसल्ली सो बलले इसमें जर जग हे नामाज पढ़ून होता यानी सज्जागाह ताजब सुन्नत है कि बलले तवाफ़ करतनी मकाम इब्राहिम ऊपर 2 गाना अदा केले त्यामुळे तिंगाच्यान तवाफ़ शुरू केले तवाफ़ पूरा झाला मग बलले मकाम इब्राहिम ऊपर आइले तिंगा 2 गाना पढ़ले इशिक्कस सल्लासो एक मतलब दुआ करूचे मकाम इब्राहिम ऊपर दुआ को ज़्यादा कबूल ज़्यादा मकबूल ज़्यादा तरीन बलले अल्लाह अज़्ज़ा वजल ते मकामा एक हैसियत दिलो एक मकाम दिलो तेजो बयान अशे. अच्छा तेजे मग ही आहे ते बयान अशे आम्ही बलले ताकीदी हुकूम केले होते आहिद या अहद आहदन इशी बलले मुआहदा करूचे वादा घेनुचे बलले जकून तो हुकूम ताकीदेन देऊन वतलो तो ह्यारी मुराद अशे आम्ही हजरत इब्राहिम आणि त्यांचे सरीन सरीन त्यांचे पूत हजरत इस्माईल त्यांका वो हुकम दिले होते
मोजे घर पाक करू कास, खेजेन पाक करू कास, दोन एतिबारान पाक जाऊ कास, ज़ाहिरन कहूँ बातिनन कहूँ। बातिनन मकसूद होते सरी सरी ज़ाहिरी, का मतलब बातिनन? हाँ, हर किस्माची बदअकीदगी, हर किस्माची अल्लाह अज़्ज़ व जल की वहदानियतचे खिलाफ जे कोणतो तसव्वुराव राहतलो, जे कोणतो अमल राहतलो, तेजेन बैतुल्लाह पाक जावकास, एक अल्लाहची वहदानियतचो पैगाम हे जे भितर येवकास, ही बैतुल्लाहची खुसूसी तत्हीर पाकिजगी सरी सरी बैतुल्लाह पाक धरवका, साफ धरवका। फुकाहा बरवलाहा जशी मुफस्सिरीन नकल केलाहा की ही आयतेची वजान अल्लाहचे घरा भितर कोणत्यो किस्माची बलल्ले गंदगी गवारा करून वसूचे नाय, पाकी सफाई बलल्ले लाजिम जातली हर तेजे ऊपर जे कोणा बलल्ले अल्लाहचे कोणत्यो किस्माचे घराची खिदमतेचो मौका राहतलो। हे का बैतिया अल्लाह बल्ला ते नय का मोजे घरा पाक करा, काबा बनून नय, मोजी इबादत जाऊचो मकाम जाल्ला ही मोजे घरे, लिहादा मोजे घरा पाक करा। हे जे मुफस्सिरीन घेतला हा जे केटली इबादतचे अल्लाह सबब खास करून तामीर करून गेल्ले मकामात अशे ते सवस अल्लाहचे घर, लिहादा तेजी पाकी सफाईचो एहतिमाम जावकास। बाकी लित्ताइफीन तवाफ करतला सबब पाक करा, यानी तवाफ करतले आणि एतिकाफ करतले, रुकुआन सुजूद करून नमाज पडतले, ते नातलान पाक करना खात इशी का नोय नोय नोय, अल्लाहचे घर पाक करा खास करून यांचे सबब। लित्ताइफीन भितर जे कोणतो लाम आहे ते लामचे बारात मुफस्सिरीन बरवला इख्तिसास सबब वो लाम असलो, खास करून चूँकि इशी इशी आमाल जाता यारी हे अमल अंजाम जाता ता सबब बलल्ले पाकी सफाईचो लिहाज आणि ख्याल रावकास। लित्ताइफीन तवाफ करतला सबब, वल आकिफीन एतिकाफ करतला सबब, व रुक्का सुजूद रुक्का बलल्ले राकेची जमा ही आणि राकिउन जमा रुक्काउन रुकू करतले, सुजूद बलल्ले साजिदची जमा ही साजिद जमा सुजूद, सजदा करतले रुकुआन सजदा करतले, मुराद का नमाज पढ़ते जे केटले आणि यारी तवाफ करते वाटेत, एतिकाफ करते वाटेत, रुकू आणि सुजूद करते वाटेत, त्यांचे सबब बलल्ले बैतुल्लाह पाक करू कास, पाक करू वसू कास। अल्लाह अज़्ज़ व जल वो हुकुम हमेशा सबब असलो, हमेशा सबब आहे। हे जे कोणते हजचे अय्याम जारी आहे, हे अय्याम बलल्ले हो मौका हो के जायरीन अन बलल्ले बैतुल्लाहचो हज करतली मानचे हमेशा वक्तन फवक्तन खुद हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाची हायते भितर जे कोणतो हज्जतुल वदा झालो होतो ते ताकद अफराद लाखा ऊपर होते, तेजे मग ते अफराद बढ़ते बढ़ते अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अज़्ज़ व जल दाखलो के बलल्ले 30 आणि 35 लाख मानशे कौ तवाफ करू सबब, तारी एतिकाफ करू सबब, रुकू आणि सुजूद करू सबब, अल्लाहची बारगाह भितर हजचो अमल पेश करू सबब हर वर्षा हाजीर जाले जाते राहले, तेजे मग आमचे सबब हे अय्याम भितर जे कोणते अय्याम 1-2 वर्षे झाली बलल्ले गुजरते हैं, हे जे भितर हरम मुहतरम पर असर पडलो के बलल्ले अल्लाहचो हरम जिशी आबाद रावकास तिशी आबाद राव सकलो नाय, तिशी आबादकारीची फिकीर जावं सकली नाय, ते सिलसिला भितर आमचे सबब का पैगाम अशे, हे मौजूदा हालात सबब का पैगाम अशे, एक जापने आम्ही वलखू कास के बलल्ले फिल वक्त जे कोणी हुकूमत ऊपर वाटेत आमची बलल्ले हिजाज मुक़द्दस भितर राहो या दीगर खलीजी ममालिक भितर राहो, हुकूमत जे कोणाचे हातात अशे त्यांची तरबियते भितर एक चीज राहून आयली, ते जो अंजाम आम्ही पलते वाटो। कोणती चीज ती? हजरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलामा काबतुल्लाहची जिम्मेदारी होती। हजरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम असली होते काबाचे सिलसिला भितर, लेकिन नस्ल को काम केले। हजरत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलामाची तेकच नेज ऊपर तरबियत झाली, ता सबब ताई जकेता जबा जाऊचो मौका आयलो तेता को आपला हाजीर केले, जकेता अल्लाहचे घराची तामीर आणि आबादकारीचो मसला आयलो तेता को ते आपला हाजीर केले। लिहाजा हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम मग त्यांची नस्लो एका साधून हडली केता
जकेता त्यांची सही तरबियत झाली. आम्ही को हे आपने भल्ली वलखुकास अल्लाह माफ करो आज दुश्मन हे आपने वलखलो के बलले नमी येऊची नसल हे आज जाल्ले काम ना. दुश्मन बलल्ले सदी तकरीबन सदी झाली, 100 वर्षे आसपास पुढे पाटीत आरसा झालो की मुसलसल एक प्रोग्राम घेऊन काम करून गेले की नसले उपर काम जाओ, ही नसलेचे भितरलान दीनदारी वसो, दीनची आजमत वसो. फावसाई तो दीस येतलो की बलल्ले दीन हेंचेकच हातीन मिटतलो आणि कोणू काय करू सकूचे ना. आज गैराची ही मेहनत येसो सिला साम्य येते असे आम्ही बराबर एका जैना तर धरवकात फावसाई आपले आपले इलाका भितरले अल्लाचे घर आणि खास करून हरमैन शरीफैन बलल्ले आमचो किबले उला बैतुल मकदीस हे जी सव्वाची हिफाजत जावका जाला आमका को आमची नसले हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आपली बलल्ले इस्माईल अलैहिस्सलामची जिशी तरबियत आणि फिकीर केले होते आम्ही को आमची नसलेची तिशी तरबियत आणि फिक्रो करू कास पडतले ते ताकच वसून त्यांचो को ईमान महफूज, ईमानी माहोल महफूज, अल्लाचे घर महफूज, अल्लाचे घराची आबादकारी महफूज राहते. आणि अगर इशी झाले नाही आम्ही बोलतले सव्वत चालता तरी अल्लाह अज्जा वजल को कोणाची परवा नाही. बलल्ले जे कोणी को फिकीर करतले अल्लाह तेंका देतलो, जे कोणी एहतिमाम करतले तेंका बलल्ले येदोडलो मकाम सैयदना इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तरी सैयदना इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम को बलल्ले तो मकाम तो मनसब ते काम देऊन गेले. अगर आम्ही को एहतिमाम केले आमची को नसले हो मकाम हो मनसब आणि अगर इशी झाले ना तरी बलल्ले बिजी कोणा सबब अल्लाह अज्जा वजल तो बलल्ले खुसूसी मामला नाही. पाक परवरदिगार अल्लाह अज्जा वजल बलल्ले हजची जे कोणती सही त्याची शकल आणि तेजो जे कोणती शान होती ती शान दोबारा वापस हाडो आणि तेजे सब आमका को सम्मा फिक्रो करची तौफीक देव आणि आपली मुबारक घराची आबाद कार्य सब अल्लाह अज्जा वजल आमका आणि आमची नसले कबूल कर. आमीन.